सर्वात जास्त मागणी असलेली तिसरी स्कॉर्पिओ घेऊन आलेलो आहे। याच्या आधी दोन होत्या, दोन्ही विकल्या गाड्या, तर तिसरी गाडी आलेली पाहू शकता। MS14 मध्ये गाडी असणार आहे, 2010 ची गाडी। खूप मक्खन गाडी आहे, मशीन इंजिनची फायरिंग ऐकताना खूप मक्खन अशी फायरिंग गाडीची, स्मूथ अशी फायरिंग आहे। 2010 ची गाडी पाहू शकता, वाटणार नाही बघून 2010 ची असेल म्हणून। छान कंडिशन मध्ये स्कॉर्पिओ विक्रीसाठी आणलेली तुमच्यासाठी 2010 ची नाशिक मधून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। पूर्णपणे आपण गाडीची डिटेल पाहणार आहोत, गाडीचे इंटेरियर एक्सटेरियर सर्व गोष्टी आपण फीचर्स पाहणार आहोत गाडीच्या, आणि लास्टला आपण गाडीची प्राइस पाहणार आहोत। स्टार्ट करूया मित्रांनो, गाडीची डिटेल सांगतो। 2010 ची यमॉक फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे। 1,21,000 रनिंग झालेली आहे गाडीची, ओरिजिनल चाललेली गाडी मित्रांनो। छान कंडिशन मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे। तर समोरून स्टार्ट करूया। आणि विशेष म्हणजे MS14 पुणे पासिंग मध्ये गाडी आहे, पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये गाडी आहे। पुणे साईडचे, पश्चिम महाराष्ट्र साईडचे कस्टमर असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट गाडी मित्रांनो। 2010 ची स्कॉर्पिओ यमॉक इंजिन असणार आहे गाडीचं। तर फ्रंट पासून सुरुवात करूया। पाहू शकता विंडशील्ड, पाहू शकता वायपर, पाहू शकता खाली आल्यानंतर बोनेट कुठे डॅमेज वगैरे झालेलं नाही मित्रांनो। सो खाली आल्यानंतर हॅलोजन मध्ये लॅम्प तुम्हाला मिळत आहे, LED मध्ये इंडिकेटर तुम्हाला देण्यात आलेले आहे। सो ग्रिल पाहू शकता, महिंद्राचा लोगो पाहू शकता। सो हा झाला फ्रंटचा, खाली नंबर प्लेट MS14। हा झाला फ्रंट व्ह्यू। साईड व्ह्यूला आल्यानंतर मित्रांनो, साईड व्ह्यूला आल्यानंतर नजर जाते ती म्हणजे मॅक्युल तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे। टायरची कंडिशन 80% टायर आहेत, ब्रिस्टोन कंपनीचे टायर देण्यात आले मित्रांनो, चांगल्या कंडिशन टायर आहेत। सो पॉवर बाय यमॉक इंजिन तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे। सो साईड स्टिकर तुम्हाला देण्यात आलेले आहे, साईडला पाहू शकता। डोर वायझर वरती देण्यात आलेले आहे, रूफ पाहू शकता, रूफ देण्यात आलेले आहे। खाली पाहू शकता फुटरेस ठेवण्यासाठी तुम्हाला स्टँड इथे मिळते। सो हा झाला साईड व्ह्यू मित्रांनो। ग्लास जी आहे ती थोडीशी ब्लॅक मध्ये मिळणार आहे तुम्हाला। सो मागच्या साईडला आल्यानंतर मागचा व्ह्यू पाहू शकता। सो ब्रेक लाईट वरती रेअर वायफर पाहू शकता, डिफॉगर देण्यात आलेले आहे। सो स्कॉर्पिओ VLX मायक्रो हायब्रिड, महिंद्राचा लोगो, खाली बंपर पाहू शकता। सो ही झाली बॅक व्ह्यू मित्रांनो। टेल लॅम्प पाहू शकता, टेल लॅम्पची कंडिशन, सो टेल लॅम्पची कंडिशन पाहू शकता। सो ही झाली साईड व्ह्यू मित्रांनो। फ्रंट व्ह्यू पाहिली, बॅक व्ह्यू पाहिली आपण। त्यासोबत मित्रांनो आता आपण इंटेरियर आपण पाहणार आहोत, इंटेरियर कसं आहे गाडीचं। सो इंटेरियर पाहूया। सो इंटेरियर ओपन केल्यानंतर डोर पाहू शकता, पॉकेट होल्डर इथं देण्यात आलेले, साऊंड देण्यात आलेले, मिरर इथून ऍडजस्ट तुम्ही करू शकता। सो सीट कव्हरची कंडिशन पाहू शकता, सीट कव्हरची कंडिशन पाहू शकता। हेडरेस्ट तुम्हाला देण्यात आलेले आहे, 2 आर्मरेस्ट तुम्हाला देण्यात आलेले आहे, सीट ऍडजस्टेबल असणार आहे। सो ब्रेक पेडल पाहू शकता, खाली स्टेअरिंग पाहू शकता मित्रांनो। स्टेअरिंग वरती तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे, त्यासोबत क्रूज कंट्रोल गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। सो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता, अॅनालॉग मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला देण्यात आलेले आहे। सो म्युझिक सिस्टम तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, पाहू शकता। सो एसीचे कंट्रोल, AC वेंट देण्यात आलेला आहे, 1 2 3 4 5 ते 6 AC वेंट तुम्हाला वरती देण्यात आलेले आहे। त्यासोबत मित्रांनो तुम्हाला 2 एअरबॅग तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत, 2 एअरबॅग तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहे। सो 2 एअरबॅग तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे। खाली आल्यानंतर मोबाईल होल्डर देण्यात आलेले आहे, डिफॉगरचं ऑप्शन तुम्हाला, वायपरचं ऑप्शन, चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं आहे, गिअर लिव्हर पाहू शकता। सो खूप मोठा असा स्पेस इथं देण्यात आलेला आहे मित्रांनो स्कॉर्पिओ मध्ये। 4 कप होल्डर इथं देण्यात आले, बॉटल होल्डर देण्यात आलेले, इथं पण स्पेस देण्यात आलेला आहे। पॉवर विंडो, 4ही पॉवर विंडो तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, इथं पण स्पेस देण्यात आलेला आहे। सो इथे पण अजून स्पेस देण्यात आलेला आहे मित्रांनो। ग्लोबॉक्स देण्यात आलेला आहे, ग्लोबॉक्स सफिशियंट असा ग्लोबॉक्स देण्यात आलेला आहे। सो छान कंडिशन मध्ये गाडी वरती मित्रांनो सनपॅड देण्यात आलेले। हे झाली फ्रंट रो। सेकंड रो आपण चेक करणार आहे। सेकंड रो पाहू शकता, सेकंड रो सुद्धा स्पेसेस अशी सेकंड रो देण्यात आलेली आहे, पाहू शकता। 3 पॅसेंजर 4 पॅसेंजर तुमची इथं आरामात बसू शकता। मोबाईल होल्डर इथं देण्यात आलेलं आहे, डोरला पाहू शकता, बॉटल होल्डर देण्यात आलेले आहे, पॉवर विंडोचं ऑप्शन इथं देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे AC वेंट मागच्या साईडला देण्यात आलेले मित्रांनो, AC वेंट देण्यात आलेले, त्यासोबत चार्जिंग सॉकेट इथं देण्यात आलेले आहे। स्पेसियस असं सीट देण्यात आलेलं आहे, कम्फर्टेबल आहे, रिलायबल आहे, सुख सुविधा म्हणतो आपण मागच्या साईडला जे पाहिजेत त्याचं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे। कारण बॉटल होल्डर, मोबाईल होल्डर, AC सोबत बॉटल होल्डर, मोबाईल होल्डर देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आपण थर्ड रो आपण पाहणार आहोत। थर्ड रो सुद्धा खूप स्पेसियस अशी थर्ड रो देण्यात आलेली आहे मित्रांनो। थर्ड रो पाहू शकता, खूप मोठी आहे। मागच्या साईडला 2 साऊंड देण्यात आलेले मित्रांनो। सीट पाहू शकता,
एक पॅसेंजर, 2 पॅसेंजर इथे आरामात बसू शकता. तिसरा पॅसेंजर ऍड होऊ शकतो, किंवा मग पॅसेंजर नसतील तर तुमचा बूट स्पेस जो आहे तो सीटवर करून तुमचा बूट स्पेस जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. शेतकरी वर्ग असेल किंवा तुमच्या काही वस्तू असतील शेतीच्या, त्या पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. ओव्हरऑल इंटेरियर आपण चेक केलेलं आहे. डोर आपण चेक करूया एकदा, पुढे ऍक्सिडेंटल किंवा डोर रिप्लेस वगैरे झाला की चेक करूया. सील पाहू शकता, कंपनी सील आहे, नॉन ऍक्सिडेंटल आहे. त्याच्यानं सेकंड डोर पाहूया, सील पाहू शकता, सील आहे पूर्णपणे. थर्ड डोर आपण चेक करूया. थर्ड डोर सुद्धा सील पाहू शकता, ओरिजिनल सील आहे पूर्णपणे, नॉन ऍक्सिडेंटल आहे. सो चौथा डोर जो आहे तो चौथा डोर पाहू शकता, हा सुद्धा ओरिजिनल डोर देण्यात आलेला आहे मित्रांनो. पाचवा डोर सुद्धा ओरिजिनल देण्यात आलेला आहे. छान कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो. इंजिनची कंडिशन पाहू शकता, क्लीन कंडिशन मध्ये इंजिन तुम्हाला मिळणार आहे. कुठे लिकेज वगैरे तुम्हाला मिळणार आहे, कारण की गाडी स्टार्ट केल्यानंतर आहे ना, पहिल्या सेल्फ मध्ये गाडी स्टार्ट होते, एकदम स्मूथ अशी फायरिंग आहे गाडीची. तर फायरिंग जरी तुम्हाला ऐकायची असेल ना, ऐकूया कशी आहे संदीप. फायरिंग एकदा ऐकूया संदीप भाऊ, एकदा फायरिंग स्टार्ट करा, गाडी स्टार्ट करा एकदा. फायरिंग पाहू शकता, एकदम मक्खन अशी फायरिंग आहे गाडीची, क्लीन कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो. बोनेट सुद्धा वरती पाहू शकता, पूर्णपणे ओरिजिनल बोनेट आहे, पुढे ऍक्सिडेंट वगैरे झालेली नाही गाडी. क्लीन कंडिशन मध्ये इंजिन आहे, क्लास कंडिशन मध्ये स्कॉर्पिओ आहे. स्कॉर्पिओ मार्केट खूप आहे आज. 2010, 11, 12, 13च्या गाड्यांना 14च्या गाड्यांपर्यंत मार्केट खूप आहे. छान कंडिशन मध्ये गाडी देण्यात आलेली मित्रांनो स्कॉर्पिओ. जर तुम्ही स्कॉर्पिओ जर पाहताय तर तुमच्यासाठी बेस्ट गाडी असणार आहे. टॉप क्लास इंजिन आहे मित्रांनो. तुम्ही ही जुनी गाडी घेऊन तुम्ही एस सिरीजचे मॉडेल जे आहे एस सिरीजचं मॉडेल सुद्धा तुम्ही बनवू शकता, मॉडिफाय पण करू शकता. मॉडिफाय करायची नसेल तर बेस्ट गाडी, कमी पैशामध्ये बेस्ट गाडी आहे. तर गाडी 2010ची गाडी, पेपर तिचे 2031 पर्यंत क्लिअर करून मिळतील. फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे, 1,21,000 रनिंग झालेली आहे. गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली 4,11,000 रुपये. समोर आल्यानंतर निगोशिएशन मान सन्मान होईल. समोर आल्यानंतर मित्रांनो कॉलवरती तुम्ही प्राइस किती कमी होईल, बॉटम किती होईल, कमीत कमी सांगा. तर कॉलवरती कुठेही प्राइस तुम्हाला तोडली जाणार नाही किंवा सांगितली जाणार नाही. तुम्ही जेव्हा समोर येता, गाडी पाहता, गाडी चेक करता, व्यवहाराला बसताना, तेव्हा प्राइसमध्ये निगोशिएशन होईल कुठेतरी. तर छान कंडिशन मग गाडी सोडू नका मित्रांनो. जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल ना, तर नाशिकमध्ये गाडी मिळणार आहे पाहायला. दिलेला नंबर तुम्ही कॉल करा आणि गाडी पाहायला येऊ शकता.